ठरलं तर मागचा आजचा म्हणजेच 24 डिसेंबरचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. इथे प्रतिमा त्या सुमनची काळजी करत असतात आणि म्हणत असतात की काल रात्री जेवणसुद्धा केलं नाही आणि तशीच लवकर झोपली. सुमनची तब्येत तर ठीक असेल ना, असं प्रतिमा त्या विचार करत असतात. इतक्यातच नागराज तिथे येतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग वहिनी. प्रतिमा त्या म्हणतात, भाऊजी सुमनची तब्येत तर ठीक आहे ना? तर नागराज म्हणतो, का असं का म्हणतायस तुम्ही? तर प्रतिमा त्या म्हणतात, अहो काल रात्री ती लवकर झोपली आणि अजूनही उठली नाही आहे ती म्हणून. असं म्हणल्यानंतर नागराज म्हणतो, काही ताप बीप नाही आहे ना तिला? तर लगेचच प्रतिमा त्या म्हणतात, नाही नाही ताप नाही आहे, मी तिला मगाशीच पाहिलं, ताप नाही आहे. तुम्ही एवढ्या लवकर कुठून येत आहे? तर नागराज म्हणतो, मी मॉर्निंग वॉकला जाऊन आलो होतो पहाटे पहाटे, तर सुमन चांगली गाढ झोपली होती. मी बघतो हां आता ती उठते का म्हणून आलोच. असं म्हणून सुमन हाक मारत नागराज आता रूममध्ये निघून जातो. आता नागराज निघून गेल्यानंतर प्रतिमा त्यांना जरा हे काहीतरी विचित्रच वाटतं. त्या लगेचच सायलीला फोन लावतात. आता सायली हॉलमध्येच असते सगळ्यांच्या समोरच. आता इकडे सायलीचा फोन वाजतो. आता सायली फोन उचलते. प्रतिमात्या सांगतात की म्हणते की सायली म्हणते, बोला प्रतिमात्या, सगळं काही ठीक आहे ना? प्रतिमात्या म्हणतात, माहीत नाही ग, मला सांग सायली, तू आणि सुमन मार्केटमध्ये गेला होतात ना, तेव्हा काही घडलं होतं का ग? असं म्हणल्यानंतर लगेचच सायली म्हणते, हो. तर प्रतिमात्या म्हणतात, नक्की सुमन ठीक होतीत ना ग? सायली म्हणते, हो. काय झालं? तर प्रतिमात्या म्हणतात, काल रात्री सुमन घरी कधी आली ना ते मला कळालंच नाही ग, आणि नंतर मी तिच्या खोलीमध्ये गेले तर ती गाढ झोपली होती, ती अजूनही झोपलेलीच आहे. असं म्हणल्यानंतर सायली म्हणते, काय? प्रतिमात्या, काल आम्हाला सुद्धा सुमन काकूनी बरंच काही सांगितलंय, पण ते सगळं सांगायला मी तुमच्यापर्यंत येणारच होते. बरं मी लगेच निघते हं, पण त्या जर उठल्या तर मला मेसेज करा हं. प्रतिमात्या म्हणतात, लवकर ये गं सायली, मला हे सगळं जरा विचित्र वाटतंय. सायली म्हणते, येतेस हं. असं म्हणून ती फोन लगेच विचारतात सायलीला, काय गं सायली, काय झालं? सायली म्हणते, आई अहो सुमन काकू अजून उठल्याच नाही येतो. आता सगळेजण आश्चर्यचकित करतात. अस्मिता तर म्हणते, तिची तब्येत बरी नाही आहे का? तर सायली म्हणते, तब्येत बरी आहे पण त्या ठीक नाही आहेत. असं म्हणल्यानंतर सगळ्यांना काहीच कळत नाही. प्रतापराव म्हणतात, म्हणजे काय झाले? आता याच्यावरती अर्जुन सांगायला लागतो की डॅड, सुमन काकूसोबत जे काय झालं ते सगळ्यात अगोदर सायलीलाच समजतं. असं सांगितल्यानंतर सगळे सायलीकडे पाहतात. आता सायली कालचा जो प्रकार होता तो सगळं काही आठवून त्यांना सांगायला लागते. म्हणजे कसे सायलीने सुमनच्या पाठीवरती बघितले आणि त्यानंतर त्यांना ऑफिसला घेऊन गेले. त्यानंतर सुमन काकूने जे काय सांगितलं नागराजबद्दल हे सगळं सायली सांगते. आणि पुढे सायली म्हणते की आम्हाला तिथे गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी समजल्या म्हणून, की नागराजच आणि ते ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुमन काकूने कबूल केलं की नागराज काका त्यांच्यावर हल्ली हात उचलायला लागलेत म्हणून. आता हे ऐकल्यानंतर प्रतापराव आणि कल्पनाताई तर उठून उभेच राहतात आणि म्हणतात, अरे देवा, हे असं? आता प्रतापराव इतकी चिडतात आणि रागाला जातात ना की बस. सायली म्हणते, पण मी त्यांना सांगितलं की यातलं काही सहन करायचं नाही म्हणजे नाही. आता प्रतापराव म्हणतात, अरे पण नागराज असं का वागायला लागलाय? आणि आता प्रतापरावनं खूप राग आलेला असतो. अस्मिता म्हणते, कारण काही असो, आजच्या काळात सुद्धा काही जणांना यातच पुरुषार्थ वाटतो, असं अस्मिता म्हणत असते. आणि पुढे म्हणते की हे किती चुकीचं आहे ना हे बिचारी सुमन काकू. आता लगेच सायली म्हणते, अस्मिताताई, सुमन काकू बिचारी नाही आहे, उगाच हीच वेळ आहे हे दाखवून देण्याची की त्या खंबीर आहेत म्हणून, आणि सुमन काकू हे नक्कीच करतील म्हणून. आता प्रतापराव म्हणतात, आणि आपण काही गप्पा बसून राहायचं का? ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता रविराजला फोन करतो, तो त्याला जेलमध्येच पाठवेल, असं प्रतापराव म्हणतात. आता लगेच त्याला जेलमध्ये टाकणं हे तर योग्य नाही आहे ना? आता प्रतापराव म्हणतात, आणि मी त्या रविराजच्या अगोदर नागराजला विचारतो की हे सगळं काय चाललंय म्हणून. अर्जुन म्हणतो की नाही डॅड, हे सगळं असं करून काही चालणार नाही आहे, तुम्ही असं कराल पण मग याने नागराज काका फक्त काही दिवस गप्प बसतील आणि पुन्हा तेच सुरू राहील ना, त्याने उपयोग होणार नाही. असं आपल्याला काहीतरी ठाम केलं पाहिजे. आणि सायली म्हणते, बाबा, या सगळ्याचा प्रतिकार सुमन काकूनेच करायला हवा, आणि आपण यासाठी सुमन काकूंच्या पाठीशी ठामपणे आपण उभं राहायला हवं. आता सायलीने असं म्हणल्यानंतर प्रतापराव म्हणतात, आणि या सगळ्यानंतर सुद्धा जर का नागराज सुधारला नाही तर आपण त्याला शिक्षाही मिळवून द्यायचीच. आता अर्जुन म्हणतो, ऑफकोर्स सिनियरच्या अगोदर मीच त्या नागराज काकावरती लिगल ॲक्शन घेणार आहे, असं अर्जुन म्हणत असतो. आता घरातले सगळेच चिडलेले असतात नागराज आणि सुमनच्या या सगळ्या प्रकरणावरून. कल्पनाताई म्हणतात की सायली, तू जाऊन बघून ये की सुमनची आता प्रकृती कशी आहे म्हणून. अर्जुन म्हणतो, चल सायली, आपल्याला निघायला हवं. सायली म्हणते, आलेच 2 मिनिटात म्हणून सायली तिथून निघून जाते. आता आपण लगेच
लगेचच पुढचा सीन पाहतोय तर तो सीन असतो अर्जुन आणि सायली गेटच्या बाहेर गाडीपर्यंत असतात. आता सायली म्हणत असते प्रतिमा त्यांचा मेसेज नाही आला म्हणजे सुमन काकू अजून उठले नाहीत वाटतं, काही भलतं सलतं होऊ नये म्हणजे झालं. अर्जुन म्हणतो रिलॅक्स, काही ओव्हरथिंक करू नकोस, सुमन काकू ठीकच असेल आता. आणि म्हणते की जरा थकली असेल म्हणजे जास्त वेळ झोपली असेल. सायली म्हणते तसंच व्हायला हवं, पण मला ना खूप काळजी वाटते हो त्यांची. बघा ना स्वतःच्याच घरामध्ये त्यांना असुरक्षित वाटतंय, ही तर भीती घालवायलाच हवी ना. अर्जुन म्हणतो ती तू बरोबर घालवशीलच, आज तन्वीला तू कसं सरळ केलंच ना तू. तर सायली म्हणते प्रिया पार्टीला गेली नव्हती हे आपण दोघांनी मिळून शोधलंय. तर अर्जुन म्हणतो हो पण तिचं तोंड तू बंद केलं होतंस, फक्त तिने ना सांगायला हवं होतं की ती कुठे गेली होती म्हणून. आता सायली म्हणते अश्विन भाऊजी एवढी चिडली होती ना की त्यांनी प्रियाला काही बोलूच दिलं नाही, पण अश्विन भाऊजींचं सुद्धा बरोबरच आहे, एक खोटं लपवाल ते दुसरं बोलते, दुसऱ्याला तिसरं बोलली असते आणि शेवटपर्यंत तिने हे सांगितलंच नसतं की पार्टीला कुठे गेली आहे म्हणून. सायली म्हणते की आता लवकरात लवकर अश्विन भाऊजींसमोर प्रियाचं खरं रूप यायलाच हवं. आता अर्जुन म्हणतो आय होप ते लवकरच येईल म्हणून. आता अर्जुन म्हणतो बरं चल निघायचं आहे. सायली म्हणते बरं तुम्ही तिथूनच नागराज काकांच्या मागे जाल ना. अर्जुन म्हणतो हो मी तिथूनच जाणार आहे म्हणून. असं म्हणतात आणि आता दोघीसुद्धा गाडीत बसून निघून जातात. आता आपण लगेचच दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे प्रिया आणि अश्विनचा. आता अश्विन काहीतरी काम करत असतो आणि प्रिया त्याच्या रूममध्ये येते आणि मनाशीच विचार करते की अचानक सगळं माझ्या विरोधात कसं जात आहे म्हणून. तिथे नागोबाने टेन्शन दिलंय आणि इथे अश्विन हातातून माझ्या निसटून चाललाय असं प्रिया मनाशीच बोलत असते आणि पुढे म्हणते की अश्विनला काही करून मोठे ठेवायलाच हवं असं म्हणून प्रिया आता अश्विनकडे येते, पण अश्विन अजिबात तिला दाद देत नाही, तिच्याकडे बघत पण नसतो. प्रिया म्हणत असते की अश्विन मी तुझ्यासाठी कॉफी करू का, अगदी तुला आवडते तशी एकदम स्ट्रॉंग आणि फेसाळलेली. अश्विन म्हणतो नको आहे मला. आता लगेच प्रिया म्हणते अश्विन अरे मी माझी चूक कबूल करते ना आणि मी सॉरीसुद्धा म्हणते ना रे तुला, आणि हवं तर मी तुला परत सॉरी म्हणते असं प्रिया म्हणत असते आणि पुढे म्हणते की माझी एक चूक तू पोटात घाल ना, मी प्रॉमिस करते मी तुला परत असं कधीच खोटं बोलणार नाही. आता असं म्हणल्यानंतर अश्विन काहीच उत्तर देत नाही. प्रिया पुन्हा त्याच्याजवळ येते आणि लगेचच त्याच्या चेहऱ्यावरती हात ठेवून वगैरे म्हणते की अश्विन मी असं काय करू म्हणजे तुम्हाला माफ करशील असं म्हणते. तरी अश्विन काही तिला रिस्पॉन्स देत नाही. प्रिया म्हणते झालं गेलं सगळं विसरून जा, मी तुला सांगते की मी त्या रात्री कुठे होते ते. आणि म्हणते की अश्विन मी त्या रात्री माझ्या मैत्रिणीकडे एवढंच म्हणते. आता अश्विन तिला काहीच बोलू देत नाही आणि डायरेक्ट तिथून त्याचा लॅपटॉप वगैरे घेऊन बाहेर निघून जातो. आता प्रिया मागून ओरडत असते अश्विन प्लीज थांबणार आहे, आता काय तुझ्या पायावरती माझं डोकं आपटू का मी अश्विन, असं करून प्रिया ओरडत असते. पण अश्विन काही न ऐकता निघून जातो. आता प्रिया मनाशी म्हणते याला पूर्वीसारखं कसं गुंडाळू मी आता, असा प्रिया विचारच करत असते. आता आपण दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे अर्जुनने किल्लेदारांच्या बंगल्याच्या एकदम बाहेरच सायलीला सोडलेलं असतं. सायली गाडीतून उतरते आणि म्हणते तुम्ही आत येत नाही. तर अर्जुन म्हणतो नाही, त्यांना असं वाटू दे की तू एकटीच आली म्हणून इथे, आणि मगच मला नागराज काकाला फॉलो करता येईल. प्रतिमाता किंवा कोणालाही सांगू नकोस की मी नागराज काका कुठं जात आहेत हे बघतोय म्हणून. सायली म्हणते ठीक आहे आणि अर्जुन म्हणतो की तू सावध राहा. आता सायली म्हणते हो नागराज काका निघाले की मी लगेच तुम्हाला मेसेज करते पण नंतर तुम्हीही मला कळवत राहा की नक्की काय काय होतंय ते. अर्जुन म्हणतो हो. आता सायली आत घरामध्ये जाते आणि अर्जुन तिथे साईडला लपून राहतो की नागराज आता कधी बाहेर येतोय ते. तर आता आपण पाहतोय घरामध्ये सायली आलेली असते आणि घरात आलेल्या म्हणते सुमन काकू उठल्या का त्या. प्रतिमा त्या म्हणतात नाही ग सायली अजून उठली नाही आहे, ते आज मला चैनच पडत नाही ग, तिला ताप बीप नाही आहे, पण ही अशी झोप लागणं इतक्यात सुमन काकू तिथे येतात. आता आणि वहिनी म्हणतात की प्रतिमा त्या म्हणतात सुमन बस बरी इथं काय होतंय तुला असं विचारतात. तिला सुमन काकूची बिचारीची काळजी वाटत असते. त्या म्हणतात की बरं वाटत नाही आहे का तुला, अगं तू इतक्या वेळ झोपून राहिली होतीस ना की मला ना तुझी काळजी वाटत होती ग. तर सुमन म्हणते की मला माहीत नाही वहिनी मला एवढी झोप कशी लागली, ते तुमचं डोकं दुखतंय का असं सायली विचारते. त्यावरती सुमन म्हणते हो अगदी ठणकते. तितक्यातच नागराज तिथे येतो आणि म्हणतो अरे वा सायली मॅडम आजकाल आपली भेट रोज रोज व्हायला लागली, नशीब आहे हां आमचं, असा नागराज म्हणतो. आणि म्हणतो की अर्जुन नाही आला. तर सायली म्हणते नाही आले. तर अर्जुन आता नागराज म्हणतो हां ऑफिस असेल ना त्याला. सायली त्याला काहीच उत्तर देत नाही आणि म्हणतो एनिवे तुम्ही गप्पा मारत बसा मी येतो हां. आणि लगेच सुमन म्हणते कुठे निघालात तुम्ही. आता नागराज म्हणतो काम आहे थोडं
थोडंसं येतो हं मी लवकरच. आता सायली आणि प्रतिमा त्या बारकाईने पाहत असतात की नागराज तिच्याशी कसं वागतोय. नागराज सुमनला म्हणतो, काय ना की बाहेर जाणाऱ्या लोकांना असं अडवायचं नसतं सुमन, खरंय ना वहिनी, असं म्हणतो. आता प्रतिमा त्याला काहीच उत्तर देत नाहीत. सगळ्यांच्याच मनात आता नागराजबद्दल राग असतो. आता नागराज लगेच चलो बाय असं म्हणून तिथून निघून जातो. आता नागराज गेला रे गेला. लगेच सायली उठते आणि अर्जुनला मेसेज करते की नागराज निघालेला आहे म्हणून. आता सायलीने मेसेज केला की इकडे अर्जुन वाटच बघत असतो की नागराज बाहेर कधी येतोय किंवा काही मेसेज येतोय का. तो घराच्या बाहेर अडून लपून पाहत असतो नागराजला. तर इतक्यातच सायलीचा मेसेज येतो अर्जुनला. अर्जुन बघतो की सायलीने तर मेसेज केलेला आहे. आता लगेचच अर्जुन पटकन पाहतो की नागराजची गाडीसुद्धा घराच्या बाहेर लगेचच निघते. अर्जुनसुद्धा पटकन गाडीत बसतो आणि नागराजचा पाठलाग करतो. आता आपण दुसऱ्या सीनमध्ये पाहतोय की सायली सगळ्यांसाठी चहा घेऊन येते आणि म्हणते, सुमन काकू चहा घ्या बरं, जरा बरं वाटेल तुम्हाला. आता असं सायलीने म्हणल्यानंतर सगळे चहा घेतात. आता सुमन म्हणते की वहिनी मी खूप प्रयत्न करत होते डोळे उघडण्याचा, पण मला ना काही केल्या जमतच नव्हतं, असं सुमन सांगत असते. प्रतिमा त्या म्हणतात, मग तू काल रात्री जेवलीसुद्धा नाही सुमन. तर सुमन म्हणते, हो फक्त याने दिलेलं दूध पिले आणि मला कधी झोप लागली ते कळालंच नाही वहिनी, असं सुमन म्हणते. आता लगेचच सायली म्हणते, सुमन काकू तुम्हाला नागराज काकाने दूध दिलं. तर लगेच सुमन म्हणते, हो अगं कधी नव्हे ते माझ्याशी प्रेमाने बोलत होते, म्हणत होते की सॉरी मी तुझ्यावरती हात उचलला, असं काही बोलत होते ग. आता प्रतिमा त्या म्हणतात, हो मला सगळं कळलंय सुमन, पण सायलीने सांगितल्यावर कळालं ग. तुला एकदाही वाटलं नाही माझ्याशी किंवा यांच्याशी बोलावं म्हणून, कारण बरोबरच आहे ना की, कारण सुमनने इतके दिवस सांगितलेलंच नसतं. आता सुमन म्हणते, तो खूप मोठा धक्का होता वहिनी माझ्यासाठी, तुम्हाला कसं सांगावं हे मला कसं काहीच सुचतच नव्हतं. अशी वेळ कोणत्याही स्त्रीवर यायलाच नको, असं सुमन म्हणत असते. आता लगेच सायली म्हणते, वाईट वाटून घेऊ नकात सुमन काकू, प्रतिकार कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलंय ना. हिंसाचार मग तो घरातला असो किंवा बाहेरचा असो अजिबात सहन करायचा नाही हा, असं सायली म्हणत असते. आणि पुढे म्हणते की पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टीसुद्धा लक्षात ठेवायलाच हव्यात हं सुमन काकू, असं म्हणल्यानंतर सायली पुढे म्हणते की मी तुम्हाला सांगू का करायला. आता आपण इकडे दुसरा सीन पाहतोय. अर्जुन नागराजचा पाठलाग करत असतो. दोघांची गाडी एकाच्या मागोमाग एक असते. आता अर्जुन बघत असतो नागराज कंटिन्यू पुढे फास्ट चाललेला असतो. आता अर्जुन म्हणतो, इथे तर कुठली वस्तीही नाही आणि थोडं पुढं गेल्यानंतर सिटी पण संपते, मग नागराज काकाच इथे काय काम असेल, असा अर्जुन विचार करत असतो. आणि नागराज एकदम फास्ट अशी त्याची गाडी नेत असतो आणि असा बराच वेळ थरार हा दाखवलेला आहे. आता पुन्हा घरचा सीन दाखवलेला आहे, तो म्हणजे सायलीचा. सायली म्हणत असते, सुमन काकू सगळ्यात अगोदर तुम्ही तुमच्या शरीराचं रक्षण करणं खूप जरुरी आहे. आणि पुढं सुमन हो म्हणत असते. आता सायली समजावून सांगते की त्यासाठी तुम्ही धीर असणं खूप गरजेचं आहे. आता सायली म्हणते की समोरची व्यक्ती जर का तुमच्यावर हल्ला करायला आली तर सगळ्यात अगोदर तुम्हाला त्या व्यक्तीचा हात एकतर जुगारून लावायचा आहे आणि त्याही पुढे जाऊन त्या व्यक्तीनं तुमचा हात धरला तर तुमचं मनगट तुम्हाला सगळ्यात अगोदर सोडवून घ्यायचं आहे. चला आपण करा बरं माझ्याबरोबर, असं आता सायली आणि प्रतिमा या दोघीजणी करायला लागतात. सुमन लगेच घाबरते. सायली म्हणते, सुमन काकू धीट राहायचं हां, आपल्याला असं घाबरून नाही चालणार. सुरुवातीला महिपतला भेटायला जाण्याच्या अगोदर सुद्धा सायलीने प्रतिमा त्यांचं असंच ट्रेनिंग घेतलं होतं, तसंच ट्रेनिंग आता सायली सुमनचं सुद्धा घेते. आता सायली म्हणते की सुमन काकू अजिबात घाबरायचं नाहीये, हात पकडला ना मी, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हात पकडायचा आणि झटकून द्यायचा कुणी जर का आपल्यावर हात उघडला तर, कळलं का तुम्हाला. आणि त्यापुढे जाऊन जर का त्या व्यक्तीने जर तुमचा हात धरलाच म्हणजे नागराज काकाने, तर तुम्ही कसं सोडवाल हे पण दाखवते हं. आणि आता प्रतिमा त्यांना म्हणते की धरा माझा हात घट्ट. आता हात घट्ट धरलेला सांगते की प्रतिकार करायचा आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचा हात सोडवायचा, असा हिसका देऊन. आता हे सगळं प्रॅक्टिकली सायली जी आहे तर ती प्रतिमा त्यांसोबत करून सुमनला दाखवत असते. आता म्हणते या तुम्ही. आता सुमन काकूला म्हणते की तयार आहात ना तुम्ही, धीटपणे प्रतिकार करा हं, आता आपण दोघे करूया. आता लगेचच सायली सुमनवर हात उचलते. सुमन लगेच तिचा हात पकडते आणि आता मग सायली म्हणते की बरोबर जमलं ना तुम्हाला. आता सुमनला म्हणते की माझा हात झटका. लगेच सुमन हात झटकते. आता सायली म्हणते खूपच छान, आता मी जर तुमचा हात धरायला आलेच तर तुम्ही काय कराल की सुमन लगेच सायलीने शिकवल्याप्रमाणे बरोबर तिचा हात झटकून दाखवते. सायली म्हणते बरोबर तुम्हाला समजलं, हे अशा प्रकारचा तर मार टाळायचाच, पण शाब्दिक मारसुद्धा तुम्हाला टाळायला आला पाहिजे. जर का पुढची व्यक्ती म्हणजे नागराज काका जर का तुम्हाला बेअक्कल आहे, बावळट आहे असं जर का म्हणत असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल, माझ्याशी या भाषेत अजिबात बोलायचं नाही म्हणून. कसं बोलाल बोला. आता सुमन थोडं काचरते हं बोलताना. सुमन म्हणते हे असं करते.
सायली म्हणते असं नाही, ठामपणे बोला बरं. मग आता लगेच सुमन ठामपणे तिला बोलून दाखवते. सुमन 2 मिनिटं विचार करते, वेळ घेते आणि म्हणते की तुम्ही हे बोललेलं असं मला आवडत नाही, माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. आता सुमन असं प्रॅक्टिकली करून दाखवते. सायली म्हणते बरोबर, आणि जर ते तुम्हाला मारायला आले तर. आता सुमन पुन्हा विचार करते. सुमन बिचारी फारच भोळी असते, तिला या सगळ्या गोष्टी पटकन नाही जमत आहेत. तरी सुमन प्रयत्न करते हिमतीने आणि म्हणते की माझ्या अंगाला हात लावायचा नाही, बायकोच्या अंगाला हात लावायचा नाही म्हणजे नाही, मी असं बोलेन हां. सायली म्हणते बरोबर, शब्बास हां. सायली तिला खूप छान ट्रेन करते. पुढे म्हणते आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेवा सुमन काकू, आपल्या नजरेमध्ये सगळ्यात जास्त ताकद असते, ती अजिबात खाली करायची नाही. आपल्या नजरेने समोरच्याला आपल्या ठाम नजरेतून कळालंच पाहिजे की तो जे काही करतोय तर ते आपल्याला पसंत नाही आणि ते खपवून घेतलं जाणार नाही. सायलीने इतकं जबरदस्त आज ट्रेनिंग दिले ना सुमन काकूंना की छानच. आता आपण पुन्हा इकडे गाड्यांचा थरार पाहतोय की आता नागराज एका हॉटेलमध्ये जातो. आता अर्जुन पण त्या हॉटेलच्या बाहेरच त्याची गाडी उभी करतो आणि नागराजच्या पाठीमागे त्या हॉटेलमध्ये आतमध्ये तो चालत जातो आणि त्याला वाटतं की बापरे, एवढ्या हॉटेलमध्ये नागराज इथे कसा काय आलाय म्हणून अर्जुन विचार करत असतो. आता अर्जुनसुद्धा बाहेरच गाडी पार्क करतो आणि आतमध्ये नागराजच्या पाठोपाठ येतो. आता हा जो नागराज आहे तो अगदी रिसेप्शनकडे जातो आणि तिथे ऑर्डर देतो, चिकन बिर्याणी आणि चिकन लॉलीपॉप हे मला पार्सल द्या असं तो नागराज सांगत असतो तिथल्या मॅनेजरला. आणि तो मॅनेजर हो म्हणतो आणि हे सगळं पार्सल देत असतो. आता अर्जुन बाहेर उभारून म्हणतो की नागराज काका इथे कोणाला भेटायला आला असेल आणि का असं म्हणून अर्जुन त्या दरवाजातून डोकावून आतमध्ये पाहत असतो. तर त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की तिथे एक वेटर जो आहे तर तो पार्सल घेऊन येतोय म्हणून. आता अर्जुन करतो की पार्सल आणि इथून घेतोय नागराज काका म्हणून. अर्जुनच्या हे लक्षात येते की आता नागराज पार्सल घेतो, त्यानंतर काही पैसे देतो, त्यानंतर तो मॅनेजर तो पैसे वापस देतो. आता नागराज बाहेर यायला लागलेला आहे हे बघताच अर्जुन पटकन बाहेर येतो आणि लपतो, पण अर्जुनला जास्त काय फास्ट पुढे जाऊन लपता येतच नाही आणि आता नागराज एकदम मागे तिथे येऊन उभा राहतो. आता अर्जुन एवढा घाबरतो, त्याला वाटतो की यांनी मला पाहिलं का काय, कारण नागराज लगेच म्हणतो अरे असं म्हणून हाक मारतो. आता अर्जुन डोळे मिटून घेतो की त्याला वाटतं अरे मला पाहिलं का काय, पण नागराज म्हणतो नाही नाही, ह्या हॉटेलवाल्याने मला पैसे कमीच दिलेत म्हणून आतमध्ये त्या हॉटेलवाल्याशी भांडायला पुन्हा नागराज आतमध्ये जातो पैसे घेणं. अर्जुन पुन्हा त्याच्या मागे येतो आणि सगळं काही बघत असतो. आता तो माणूस त्याला जे काही आहे त्याचे पैसे ते वापस देतो आणि आता अर्जुनसुद्धा त्याच्या मागे मागे आहेच नागराजच्या, म्हणजे तो जिथे जिथे जातोय तिथे तिथे अर्जुनसुद्धा जातच असतो. आता आपण पुढचा सीन पाहतोय. सायली म्हणते की सुमन काकू, तुम्हाला जर का कधी जाणवलंच की तुमच्या जीवाला धोका आहे तर मी काय करायचं ते सांगतेच तुम्हाला. या घरामध्ये सुरक्षितपणे लपण्याची कुठली कुठली ठिकाणं आहेत ही आठवून ठेवा हं तुम्ही. आणि पुढची गोष्ट म्हणजे प्रतिमात्या आणि रविराज काका आम्ही आहोत, आम्हाला कोणालाही फोन करा हं, चालेल ना. त्यावर लगेचच सुमन हो म्हणते. सुमन आता छान हसत असते. बिचारी म्हणते की किती करतेस ग सायली माझ्यासाठी. सायली म्हणते सुमन काकू, हा प्रश्न फक्त तुमचा नाही आहे, त्या प्रत्येक स्त्रीचा आहे जिचा नवरा तिला आपली मालमत्ता समजतो असं सायली म्हणते. आणि सायलीने आज विश्वासच दिला आहे सुमन काकूंना की कसं वागायचं ते. प्रतिभा त्या म्हणतात पण सुमनच्या बाबतीत आता फार दिवस हे सगळं होणार नाही म्हणून तर तू एवढं सगळं करतेस ना सायली. त्यावर सायली म्हणते की हो म्हणून. आणि आता आपण पाहतो की तिघीजणी खूप खुश असतात. आता सायली पुढे म्हणते जर का नागराज काकाचा राग अनावर होतोय असं जर तुम्हाला वाटत असेल तर सुमन काकू तुम्ही सगळ्यात अगोदर या घराच्या बाहेर पडा हां, आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन थांबा आणि आमच्यापैकी कोणालाही फोन करा हां. आता सुमन मांडवलं होते हो म्हणून. आणि सुमनचा हात हातात घेत सायली म्हणते की सुमन काकू तुम्ही पहिलं पाऊल टाकलेत, आता अजिबात हार मानायची नाही हं. आता आणि पुढे म्हणते की आणि तुम्ही एकट्या नाही आहात, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत असं म्हणल्यानंतर सुमन हसते आणि म्हणते की हो एकटी नाहीच आहे ग मी सायली, तू आहेस ना माझ्याबरोबर. आता सुमनला फारच कौतुक वाटतं सायलीचं. आता सुमन म्हणते की आणि आता तू दिलेला आत्मविश्वास हे आहे हं, बरोबरच आहे ना. सायलीने तिला खूप आत्मविश्वास दिलेला असतो की कसं लढायचं ते. आणि आता सुमनला कौतुक वाटत असतं की आता सुमन तिच्या गालावर हात ठेवते आणि म्हणते किती गुणाची आहेस ग सायली तू. आणि पुढे म्हणते की खरंच तुझ्यासारखी मुलगी आमच्या घरामध्ये जन्माला यायला हवी होती. आणि हे वाक्य जे आहे तर ते अतिशय सायलीच्या मनाला भिडून गेलेलं असतं. आता प्रतिमातासुद्धा हे वाक्य ऐकल्यानंतर खूप खुश होतात आणि हसतात की खरंच सायलीच आपल्या घरात जन्माला यायला हवी होती असं त्यांनासुद्धा वाटत असतं. आणि आजचा हा भाग इथेच संपतोय प्रेक्षकांना. उद्याचा भाग तर अतिशय जबरदस्त होणार आहे, कारण नागराच्या पाठीमागे फिरता फिरता अचानक एका ठिकाणी अर्जुनला जे आहे तर तो सचिन जो आहे तर तो एका मुलीला अगदी जवळ घेताना वगैरे किंवा तिला किस करताना एका गार्डनमध्ये असं अर्जुन
प्रत्यक्ष बघतो. आणि आता अर्जुन घरी येतो बहुतेक, पण अर्जुनचा मूड काही ठीक नसतो. अस्मिता म्हणत असते अर्जुनला, आज माझी आठवण बिटवण येते का काय, म्हणजे आज खरंच सूर्य दक्षिणेला उगवलेला दिसतोय. नाहीतर अर्जुन बायकोला सोडून चक्क बहिणीला आठवण करतोय. अर्जुन म्हणतो, मी माझ्या बायकोला सोडून मी कधीच कुठल्या मुलीकडे कधीच पाहत नाही. माझी फॅमिलीच माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे, आणि जर का त्यांना कुणी दुखवण्याचा प्रयत्न जरी केला तरी मी त्या माणसाचा जीव घेईन, असं अर्जुन म्हणतो. आता पाहूया उद्याच्या भागामध्ये आणखीन काय काय होतं ते. तर उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, नक्की पहा. आणि माझी आवडती सिरियल ही आपल्या पहिल्या मराठी यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण अजूनसुद्धा 80% असे आपले प्रेक्षक आहेत जे व्हिडिओ तर रेग्युलर बघतात पण अजिबात सबस्क्राईब करत नाहीत. तर तसं करू नका, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.